श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकांनो, येत्या 17 जुलैपासून नशिबाच्या पलटावर एक असा महाभयंकर आणि चमत्कारी खेळ सुरू होणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. 17 जुलैच्या पावन विनायक चतुर्थी, 25 जुलैची महापुण्यदायी आषाढी एकादशी आणि 29 जुलैची पवित्र गुरुपौर्णिमा या अवघ्या 12 दिवसाच्या अंतरात ब्रह्मांडात एक अत्यंत शक्तिशाली आणि रहस्यमय गोल्डन कॉम्बिनेशन तयार होत आहे. देवगुरु बृहस्पती पुष्य नक्षत्रामध्ये प्रवेश करून तुमच्याच राशीत उच्च स्थानी विराजमान झाले आहेत. पण लक्षात ठेवा, हा सुवर्णकाळ तुमच्याकडे फक्त 12 दिवसाचीच मुदत घेऊन आलेला आहे. या अत्यंत संवेदनशील काळात जर तुम्ही एक भयंकर चूक केली तर पुढील 2.5 वर्षे तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. ज्योतिषशास्त्रातील 5 अशा धक्कादायक आणि भयंकर भविष्यवाण्या ज्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. विशेषतः कर्क राशीच्या ज्या व्यक्तीचे वय 24 ते 42 वर्षाच्या दरम्यान आहे, त्यांच्यासाठी हा काळ सरळ स्वर्गाचा रस्ता दाखवणारा ठरणार, की त्यांच्या हातातील सत्ता हिरावून घेणार. त्यासाठी सावध व्हा, कारण विघ्नहर्ता गणेशजी, विठ्ठल माऊली आणि गुरुची संयुक्त ताकद तुमच्या पाठीमागे कट कारस्थान रचणाऱ्या 3 गुप्त शत्रूचा थरकाप उडवणार आहे. पण या 12 दिवसाचा टाइम बॉम्ब नेमका कसा असणार आणि आषाढी एकादशीच्या रात्री तिजोरीत ठेवायची ती एक गुप्त वस्तू कोणती, जी तुमचे नशीब एका रात्रीत बदलेल, हे रहस्य उलगडणार ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहण्याची हिंमत करा मित्रांनो. नाहीतर तुम्हाला पश्चाताप केल्याशिवाय दुसरा मार्ग तुमच्याकडे उरणार नाही. मित्रांनो, पहिली सर्वात मोठी भविष्यवाणी ती म्हणजे तुमच्या मेंदूवर आणि मानसिक स्थितीवर होणाऱ्या त्या अदृश्य प्रभावाबद्दल आहे, ज्याने गेल्या काही दिवसापासून तुमची झोप उडवली होती. कर्क राशीच्या जातकानं गुरु तुमच्याच राशीत म्हणजे प्रथम भावात प्रवेश करून बसला आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून तुम्हाला असं वाटत होतं की निर्णय घेताना प्रचंड गोंधळ, भीती आणि संभ्रमाच्या चक्रव्यूहात तुम्ही अडकला आहात. पण मित्रांनो, 17 जुलैला विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बाप्पाच्या कृपेने तुमच्या मार्गातील सर्व मानसिक विघ्न आता दूर होण्यास सुरुवात होईल आणि तुमची निर्णय क्षमता अचानक 10 पटीने वाढेल. त्यासोबतच या काळात तुमच्या भावनावर आता कठोर लॉजिक म्हणजे तर्क राज्य करेल. तुमची आंतरिक शक्ती सुद्धा प्रचंड वाढेल. तुम्ही स्वतःच्या हिमतीवर एका नव्या रूपात समोर याल आणि एक असा अत्यंत धाडसी धक्कादायक निर्णय घ्याल. मग ते करिअर असो, व्यवसायाचा विस्तार करणे असो किंवा नवीन शहरात जाणं असो. जो निर्णय पाहून तुमचे शत्रू, तुमचे वाईट चिंतणारे जे लोक आहे ते त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल. हा बदल तुमच्या आत्मविश्वासाला एका अशा उंचीवर घेऊन जाईल, जिथून तुम्हाला हरवणे कुणालाही शक्य होणार नाही. याच्या सोबतीला दुसरी भविष्यवाणी तुमच्या नशिबाचा आणि करिअरचा महाविस्फोट घडून आणणारी आहे. जसं की गुरुजीची थेट अमृतदृष्टी तुमच्या नवम भावावर म्हणजे भाग्यस्थानावर पडत आहे, जिथे तुमचे भाग्य आणि कर्मराज शनिदेव गोचर होत आहेत. जर तुम्ही नोकरीमध्ये किंवा व्यवसायात एका मोठ्या सुवर्ण संधीची, प्रमोशनाची किंवा हक्काच्या अधिकाराची चातकासारखी वाट पाहत असाल, तर या 25 जुलैच्या आषाढी एकादशीपासून ते 29 जुलैच्या गुरुपौर्णिमेच्या काळात तुमच्यासाठी न भूतो न भविष्यती असा करिअर थ्रू ब्रेक घेऊन येणार आहे. ज्यावर तुम्ही केलेल्या प्रामाणिक कष्टाचा हिशोब आता नियती व्याजासह चुकता करेल. विशेषतः सहकारी क्षेत्र, शिक्षण, बँकिंग आणि मॅनेजमेंट, कन्सल्टिंग किंवा ट्रेनिंग इंडस्ट्रीशी जोडलेल्या कर्क राशीच्या लोकांना आयुष्यात हा काळ सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे. ऑफिसमध्ये तुमची अशी दहशत, वजन आणि प्रतिष्ठा निर्माण होईल की जे लोक कालपर्यंत तुमच्या पाठीमागे कटकारस्थान रचत होते त्यांची तुमच्या समोर याची हिंमतही होणार नाही. तुमचे बॉस, उच्च अधिकारी तुमच्या स्वभावावर आणि ज्ञानावर फिदा होऊन तुम्हाला एका मोठ्या नेतृत्वाची भूमिका किंवा प्रचंड मोठी जबाबदारी सोपवू शकतात. पण लक्षात ठेवा, नशीब जितक्या मोठ्या संधी घेऊन येणार, तितकीच तुमची संयमाची परीक्षाही घेणार. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी तुमच्या भाग्यभावात असून 26 जुलै रोजी तो वक्री होत आहे. म्हणून ठीक आषाढी एकादशीच्या दिवशी सुद्धा दुसऱ्या दिवशी तुम्ही गुरुपौर्णिमेच्या आधी तुमच्यावर, त्यामुळे जर तुम्ही या सुवर्ण काळात यशाच्या नशेत येऊन अहंकार दाखवला किंवा गाफील राहिला, तर आलेल्या मोठ्या संधी एका सेकंदात हातातून निसटून जातील. त्यामुळे डोकं शांत ठेवा मित्रांनो. 17 जुलैची विनायक चतुर्थी, 25 जुलैची आषाढी एकादशी आणि 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेला देवाची आराधना करा. नशिबाने दिलेल्या या संधीचे सोन्यात रूपांतर करा. त्यासोबतच तिसरी भविष्यवाणी पैशाच्या आणि अतिरिक्त उत्पन्नाच्या बाबतीत आहे, जे ऐकून तुमचे डोळे विस्फारतीलच. कारण गुरुची 5वी दृष्टी
अमृतदृष्टी थेट तुमच्या पंचम भावावर पडत आहे, जो अचानक मिळणाऱ्या गुंतवणुकीचा, बुद्धीचा आणि इन्कमचा भाव आहे. 17 जुलैच्या विनायक चतुर्थीनंतर आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर कर्क राशीच्या लोकांकडे केवळ एक नाही तर अनेक वेगवेगळ्या गुप्त आणि अतिरिक्त मार्गाने पैशाचा पाऊस पडेल. ऑनलाईन बिझनेस असेल, डिजिटल प्रॉडक्ट, कन्सल्टिंग किंवा तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही प्रचंड पैसा कमवणार आहात. पण या पैशाच्या मागे एक भयंकर धोकाही लपलेला आहे मित्रांनो. तिथेच तुम्हाला अत्यंत डोळे व कान उघडून वागावे लागेल, कारण पैशाची आवक वाढताच 26 जुलैच्या शनीच्या वक्री चालीमुळे तुमची बुद्धी भ्रष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे हा गोचर काळ केवळ तुमच्या बुद्धिमत्तेचे समर्थन करतो, लालसेचे नाही. जर तुम्ही अधिक पैशाच्या लालसेपोटी किंवा रातोरात श्रीमंत होण्याच्या वेडापायी कुठेही चुकीची अनधिकृतपणे गुंतवणूक केली किंवा सट्ट्यामध्ये पैसे अडकवले, तर आलेला सगळा पैसा एका रात्रीत मातीमोल होऊ शकतो. हे लक्षात ठेवा की आलेली लक्ष्मी टिकून ठेवणे तुमच्या हातात आहे. म्हणून कोणतीही मोठी गुंतवणूक करताना हजारदा विचार मात्र नक्की करा. चौथी भविष्यवाणी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधामध्ये एक मोठी खळबळ माजून देणारी आहे. गुरुची थेट दृष्टी तुमच्या पंचम व सप्तम भावात पडत आहे. ज्या कर्क राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात, जीवनात, प्रेमसंबंधात गेल्या काही काळापासून प्रचंड तणाव, संशय आणि दुरावा निर्माण झाला होता, तिथे आता एका चमत्कारिक शांतता पाहायला मिळेल. तुमच्या नात्यातील कटुता संपून पुन्हा एकदा प्रेमाचा अंकुर फुटेल आणि जोडीदाराला तुमचं जे महत्त्व आहे त्याची सुद्धा जाणीव होईल. जे तरुणी अविवाहित आहेत, त्यांच्या लग्नात वारंवार अडथळे येत होते, त्यांच्यासाठी 29 जुलैच्या गुरुपौर्णिमेनंतर गुरुच्या कृपेने सर्व अडचणी दूर होतील आणि विवाहाचे पक्के योगही चालून येतील. एखादे अतिशय प्रतिष्ठित घराणे तुमच्या दारात मागणी घालणार आहेत मित्रांनो. पण जे लोक आधीपासूनच एखाद्या गंभीर नात्यात आहेत, त्यांच्यासाठी 26 जुलैची शनीची वक्री चाल जी आहे ती एक अग्नी परीक्षा ठरणार आहे. कारण तुमच्या नात्यातील जो कठोरपणा, खोटेपणा आहे किंवा स्वार्थी माणसे आहेत, ते चेहरे आता उघडे पडतील. जे नातं टिकणार नाही ते आत्ताच तुटून जाईल आणि जे खरं आहे ते अधिक मजबूत होईल. त्यासोबतच मित्रांनो, हा काळ तुमच्या आयुष्यातून केवळ संभ्रम नाही तर खोट्या माणसांना, कचऱ्याला साफ करण्याचा आहे. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जर तुम्ही या काळात पैशाच्या नशिबाच्या घमेंडीत येऊन तुमच्या जुन्या प्रामाणिक नात्याला लाथ मारली, तर भविष्यात तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. नशिबाचा हा खेळ तुमच्या बाजूने कसा चालवायचा, तो आता पूर्णपणे तुमच्या संयमावर आणि पवित्र सणाच्या दिवशी तुम्ही करत असलेल्या आध्यात्मिक उपायावर अवलंबून आहे. त्यासोबतच मित्रांनो, ज्योतिषशास्त्राच्या सर्वात गूढ गणनेनुसार 26 जुलैला शनी वक्री होताना आणि 29 जुलैला पौर्णिमा येत असताना तुमच्या आरोग्यावर ग्रहाचा एक मोठा दबाव निर्माण होणार आहे. गेल्या काही दिवसापासून शरीरात अचानक जाणवणारा जो आळस आहे, थकवा आहे, डोकेदुखी आहे किंवा मानसिक अस्वस्थता आहे, केवळ कामाचा ताण नाही तर ती एका मोठ्या शारीरिक संकटाची पूर्वसूचना आहे मित्रांनो. त्यामुळे तुमच्यावर जळणारे, त्यासोबत तुमच्या पाठीमागे गुप्त कारस्थान रचणारे हे 3 शत्रू तुमच्या मानसिक आरोग्याला आणि मनशांतीला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा अचानक खालावू शकते. या काळात घरातील वातावरणही विनाकारण दूषित होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील इतर सदस्याचे आरोग्य अचानक बिघडण्याची शक्यता आहे मित्रांनो. विशेषतः पोट, छाती, सांधेदुखी आणि रक्तदाबाशी म्हणजे बीपीशी संबंधित जुने आजार असणाऱ्या कर्क राशीच्या लोकांनी या 12 दिवसात खाण्यापिण्यासोबत अत्यंत सावध राहिले पाहिजे. कोणत्याही लहान आजाराला साधे समजून दुर्लक्ष करू नका, अन्यथा डॉक्टर, हॉस्पिटलच्या चक्रा मारण्यास तुमचा कष्टाचा पैसा पाण्यासारखा वाहून जाईल. हा काळ जितका संपत्ती मिळवून देणार आहे, तितका तो आरोग्याची कडक परीक्षा सुद्धा घेणार आहे. या शारीरिक आणि मानसिक आघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी 17 जुलै विनायक चतुर्थी ते 29 जुलै गुरुपौर्णिमा या काळात रोज सकाळी महामृत्युंजय मंत्राचा किमान 11 वेळा तरी जप करावा. तसेच रोज रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व खोल्यामध्ये भीमसेनी कापूर आणि लवंगे एकत्र जावे, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन निरोगी आरोग्य लाभेल आणि तुमच्या आरोग्यामधील विघ्न दूर होतील. आणि या 3 शत्रूचे मनसुबे धुळीस मिळवण्यासाठी 25 जुलै आषाढी एकादशीच्या रात्री त्यांचे नाव एका पांढऱ्या कागदावर लिहा मित्रांनो. तो कागद घराबाहेर नेऊन जाळून टाका आणि त्याची राख वाहत्या पाण्यात किंवा मातीत विसर्जित मात्र नक्की करा. तर अशा प्रकारे कर्क राशीच्या जातकांनो, नशिबाचा सर्वात मोठा खेळ 17 जुलै, 25 जुलै आषाढी एकादशी, 29 जुलै गुरुपौर्णिमेचा हा महायोग
पुढील भविष्यवाण्या तुमच्याकडून चुकणार नाहीत याची खात्री करा. तुम कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. जर तुम्हाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक ग्रहाची चाल, नशिबाचे गुप्त रहस्य जाणून वेळ घ्यायचा असेल, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या संकटावर मात करू शकाल, तर चॅनलला आत्ताच खाली दिलेल्या बटनवरती क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पुढील व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक नवीन सुरक्षित दिशा घेणारा देणारा ठरणार आहे. त्यासोबतच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि गुरुचे त्यासोबतच गणपतीचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर राहण्यासाठी कमेंटमध्ये मित्रांनो जय गणपती बाप्पा मोरया कृपा ठेवा असे नक्की लिहा.